ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली जिल्ह्यामध्ये खुलेआम गुटखा विक्री होत असून तात्काळ बंद करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली अथवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेख जुबेर मामू. महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीवर बंदी आहे, मात्र असे असतानाही सर्वत्र राजरोसपणे कुठल्याही भीतीशिवाय गुटखा विक्रेते गुटखा विक्री करीत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालय, शाळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठ अशा ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. गुटख्यामुळे सर्वसामान्य जनतेला कॅन्सर, पाचन क्षमता इत्यादी गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. गुटख्यामुळे कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटे आली आहेत. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील सर्व ठिकाणी गुटख्यावर बंदी आहे, परंतु गुटखा विक्री त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. यावेळी आमच्या नेत्या आमदार प्रज्ञाताई सातव तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई व समस्त काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.